तर लाडक्या बहिणींनो, आज आहे 31 मे आणि मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. कारण की काल उशिरापर्यंत म्हणजेच 30 मेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप जास्त महिला भगिनीने कमेंटच्या माध्यमातून कळवलं आहे की आज आम्हाला मेचा हप्ता हा मिळाला आहे. या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा पाहू शकता. तर पाहू शकता, जर आले असतील तुम्हाला पैसे तर तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे. म्हणजेच कळेल कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता पुणे 1,500 रुपये आले आत्ताच. तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा झालेत. थँक्यू सो मच दादा, आले 2100. तर हा जो काही सबस्क्रायबर आहे तो खोटा बोलत आहे, कारण की 2100 रुपयाची अजूनपर्यंत घोषणा झाली नाही आणि कुठल्याही लाभार्थ्यांना 2100 रुपयांचा लाभ मिळणार नाही, कारण की अजूनपर्यंत 2100ची कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. तर आता या ठिकाणी पाहू शकता खूप जास्त आपले जे काही सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवत आहेत की आज आम्हाला पैसे मिळत आहेत. त्याचबरोबर खूप जास्त लाभार्थ्यांना पैसेही मिळाले नाहीत. तर त्याचं प्रामुख्याने कारण काय ते आपण समोर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. न पाहता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे. चला या ठिकाणी तुमचं जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता वाटपास विलंब काय होत आहे, त्याचं प्रामुख्याने कारण काय या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. तर आजचं वृत्तपत्र आहे आणि यामध्ये काय दिलं आहे ते एकदा समजून घेऊयात. तर पाहू शकता काय सांगता, 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. म्हणजेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या लाडक्या ताई सरकारी नोकरी करत आहेत अशा देखील लाडक्या बहिणी म्हणजे जवळपास 2700 लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेची तपासणी चालू आहे, पडताळणी चालू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता वाटपास विलंब होत आहे. या ठिकाणी माहिती कुठून मिळाली या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता. 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासातून ही पोलखोल झाली आहे आणि अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. तर या पडताळणीमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा शोधायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्यामधील किती लाडक्या बहिणींना सरकारी नोकरी लागली आहे आणि किती लाडक्या बहिणींनी पैसे लाटल्यात या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्हाला शोधायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्यामधील किती संख्या आहे ते आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणी सरकारी योजनेचा लाभ असून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर आता या ठिकाणी लाडक्या बहिणीकडून सरकार पैसे वसूल करणार आहे. तब्बल 3,58,00,000 रुपये सरकार आता या लाडक्या बहिणींकडून वसूल करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता वाटपास खूप जास्त विलंब होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेतात अशा देखील लाडक्या बहिणींची आता तपासणी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पडताळणी होत आहे. लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा 11 हप्ता वाटप होणार आहे. तर आता या ठिकाणी जरा थोडा उशीर झाला तरीसुद्धा तुम्हाला 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपयेसुद्धा मिळू शकतात. कारण की या ठिकाणी आपण मागील अनेक हप्त्यासोबत तुम्हाला सलग 2 हप्ते मिळालेले पाहिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला मे आणि जूनचा हप्त्यासोबत 3,000 रुपये देखील मिळू शकतात किंवा फक्त मेचे 1,500 रुपयेसुद्धा मिळू शकतात. तर आता या ठिकाणी लवकरच तुम्हाला हे पैसे मिळतील. नवीन अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.